शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीईटी अभ्यासक्रम भरपूर आहे, पण थोडं नियोजन करून अभ्यास केला तर छान अभ्यास होईल. ज्या शिक्षकांची 10 ते 20 वर्षे सेवा झाली आहे अशा शिक्षकांना काही अनुभवावरून सुद्धा प्रश्नांची उत्तरे देता येतात. विचार करणे, अंदाज बांधणे, तर्क करणे यावरती सुद्धा प्रश्न असतात. त्यामुळे थोडासा अभ्यास करूनही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे. बाकीची 3 पर्याय का चूक, एकच का बरोबर आहे याबद्दल जास्त स्पष्टीकरण मिळवले तर पेपर सोडण्यास सर्व शिक्षकांना सोपा होईल. अशाच धर्तीवर मी व्हिडिओ बनवू. प्रश्न 1. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पर्याय: ए. रायगड, बी. राजगड, सी. प्रतापगड, डी. पन्हाळगड. उत्तर अगदी बरोबर आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. उत्तर बी. राजगड. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार. ए. रायगड. रायगड ही स्वराज्याची दुसरी आणि मुख्य राजधानी होती. 1674 मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकानंतर रायगड ही राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली. बी. राजगड हा स्वराज्याचा पहिले महत्वाचे केंद्र आणि पहिली राजधानी होती. सुमारे 26 वर्षे महाराजांचे वास्तव्य याच किल्ल्यावर होते. याला किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असेही म्हटले जाते. सी. प्रतापगड. अफझल खानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता. हा किल्ला जावळीच्या खोऱ्यात असून संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. डी. पन्हाळगड. कोल्हापूर जिल्ह्यातील हा महत्वाचा किल्ला असून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज याच गडावरून सुटले होते. प्रश्न 2. पर्यावरणाशी संबंधित सायन्स EVS. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅस म्हणून ओळखला जातो, जो पृथ्वीचे तापमान वाढवण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे? पर्याय: ए. ऑक्सिजन, बी. नायट्रोजन, सी. कार्बन डायऑक्साइड, डी. हायड्रोजन. योग्य उत्तर सी. कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड CO_2. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार. अ. ऑक्सिजन O_2 हा सजीवांच्या श्वसनासाठी आवश्यक वायू आहे. हा हवेत साधारण 21% असतो आणि यामुळे तापमान वाढत नाही. ब. नायट्रोजन N_2 हवेत सर्वात जास्त प्रमाणात 78% आढळणारा हा वायू आहे. हा सुद्धा हरितगृह वायू नाही. क्यू. कार्बन डायऑक्साइड CO_2 हा मुख्य हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅस आहे. हा सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि ती पुन्हा अवकाशात जाऊ देत नाही, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. ड. हायड्रोजन H_2 हा विश्वातील सर्वात हलका वायू आहे. हा प्रामुख्याने भविष्यातील स्वच्छ इंधन म्हणून ओळखला जातो. तो तापमान वाढीस कारणीभूत ठरत नाही. प्रश्न 3. महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते? पर्याय: अ. नाशिक, ब. सोलापूर, क. नागपूर, ड. रत्नागिरी. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार. अ. नाशिक. नाशिकला भारताची द्राक्षांची राजधानी, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हटले जाते. तसेच हे गोदावरी नदीच्या उगमस्थानासाठी त्र्यंबकेश्वर प्रसिद्ध आहे. ब. सोलापूर. सोलापूरमध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र आणि उत्पादन सर्वात जास्त असते. येथील हवामान ज्वारीसाठी अत्यंत पोषक असल्याने या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. क. नागपूर. नागपूरला संत्र्यांची नगरी, ऑरेंज सिटी म्हणतात. महाराष्ट्राची ही उपराजधानी असून येथे कापूस आणि संत्री मोठ्या प्रमाणावर होतात. ड. रत्नागिरी. रत्नागिरीला हापूस आंब्याचे माहेरघर मानले जाते. या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला असून तो मासेमारीसाठीही प्रसिद्ध आहे. प्रश्न 4. स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात? पर्याय: अ. सरपंच, ब. ग्रामसेवक, क. तहसीलदार, ड. गटविकास अधिकारी BDO. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार. ए. सरपंच हे ग्रामपंचायतीचे राजकीय प्रमुख असतात. त्यांची निवड गावातील मतदारांकडून किंवा सदस्यांकडून केली जाते. बी. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव असतो.
त्याची नेमणूक जिल्हा परिषद करते आणि तो राज्य शासनाचा कर्मचारी असतो. सी. तहसीलदार हे तालुक्याच्या पातळीवरील महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी आणि तालुका दंडाधिकारी असतात. डी. गटविकास अधिकारी BDO हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. संपूर्ण तालुक्याच्या विकासाची जबाबदारी यांच्यावर असते. प्रश्न 5. मानवी शरीर आणि आरोग्य. मानवी शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया ब्लड सर्क्युलेशन शोधून काढणारे शास्त्रज्ञ कोण? A. Albert Einstein. B. Louis Pasteur. सी. विल्यम हार्वे. डी. सर आयजॅक न्यूटन. योग्य उत्तर सी. विल्यम हार्वे हे आहे. लुई पाश्चर यांनी रेबीजची लस आणि दुधाच्या पाश्चरायझेशनचा शोध लावला होता. चला तर मग YouTube व्हिडिओसाठी याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहूया, जेणेकरून विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर होईल. उत्तर C. विल्यम हार्वे. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार. ए. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत E=mc²2 मांडला. बी. लुई पाश्चर यांनी सूक्ष्म जीवशास्त्रात मोठे कार्य केले आहे. पाश्चरायझेशन प्रक्रिया आणि रेबीजची लस शोधण्याचे श्रेय त्यांना जाते. सी. विल्यम हार्वे यांनी 1628 मध्ये मानवी शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया ब्लड सर्क्युलेशन कशी चालते हे जगाला प्रथमच पुराव्यासह सिद्ध करून दाखवले. डी. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि गतीचे नियम मांडले. प्रश्न 6. खनिज संपत्ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात मॅंगनीज आढळते? ए. जळगाव. बी. नागपूर आणि भंडारा. सी. औरंगाबाद, संभाजीनगर. डी. उस्मानाबाद, धाराशिव. उत्तर अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीजचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात. उत्तर बी. नागपूर आणि भंडारा. सविस्तर स्पष्टीकरण. पर्यायानुसार. ए. जळगाव हा जिल्हा प्रामुख्याने केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. खनिज संपत्तीच्या बाबतीत हा जिल्हा मॅंगनीजसाठी ओळखला जात नाही. बी. नागपूर आणि भंडारा. भारतातील एकूण मॅंगनीज साठ्यापैकी मोठा हिस्सा या दोन जिल्ह्यांत आहे. मॅंगनीजचा वापर मुख्यत्वे पोलाद, स्टील तयार करण्यासाठी केला जातो. सी. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. उदा. अजिंठा, वेरूळ लेणी. डी. उस्मानाबाद, धाराशिव हा मराठवाड्यातील जिल्हा असून येथे प्रामुख्याने शेतीवर आधारित उद्योग आहेत. खनिजांचे मोठे साठे येथे नाहीत. प्रश्न 7. समाजसुधारक शेतकऱ्याचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? ए. लोकमान्य टिळक. बी. महात्मा ज्योतिराव फुले. सी. गोपाळ गणेश आगरकर. डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतकऱ्याचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1883 मध्ये लिहिला. या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण खालील प्रमाणे देता येईल, ज्यामुळे एकाच प्रश्नात 4 महत्वाच्या ग्रंथांची तयारी होईल. सविस्तर स्पष्टीकरण. पर्यायानुसार. ए. लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा अजरामर ग्रंथ लिहिला. तसेच ओरायन हा त्यांचा खगोलशास्त्रावर आधारित ग्रंथ प्रसिद्ध आहे. बी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे दुःख आणि शोषणाचे चित्रण शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात केले आहे. याशिवाय गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि तृतीय रत्न नाटक हे त्यांचे इतर महत्वाचे ग्रंथ आहेत. सी. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, बुद्ध अँड हिज धम्म आणि कास्ट्स इन इंडिया यांसारखे जागतिक कीर्तीचे ग्रंथ लिहिले आहेत. प्रश्न 8. महाराष्ट्राचे शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. पुणे. बी. नाशिक. सी. अहमदनगर. डी. सातारा. याचे योग्य उत्तर सी. अहमदनगर हे आहे. अनेकांना वाटते की हे नाशिकमध्ये आहे, कारण ते नाशिकच्या सीमेजवळ आहे, पण प्रशासकीय दृष्ट्या ते अहमदनगर जिल्ह्यात येते. सविस्तर स्पष्टीकरण. पर्यायानुसार. ए. पुणे जिल्ह्यात हस्तशिल्प आणि किल्ले मोठ्या प्रमाणात आहेत. येथील ताम्हिणी घाट आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. बी. नाशिक. कळसुबाई शिखर हे नाशिक आणि अहमदनगरच्या सीमेवर आहे, पण त्याचा मुख्य भाग अहमदनगरमध्ये येतो. नाशिकमध्ये साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. सी.
अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणतात. डी. सातारा. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आणि प्रतापगड किल्ला आहे. प्रश्न 9. जीवनसत्वे विटॅमिन्स कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो? ए. जीवनसत्व ब, विटॅमिन बी. बी जीवनसत्व क, विटॅमिन सी. सी जीवनसत्व अ, विटॅमिन ए. डी जीवनसत्व ड, विटॅमिन डी. उत्तर सी. जीवनसत्व अ, विटॅमिन ए. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार ए. जीवनसत्व ब, विटॅमिन बी याच्या अभावामुळे बेरीबेरी हा त्वचेचा आणि मज्जासंस्थेचा आजार होतो. तसेच यामुळे अशक्तपणाही जाणवतो. बी. जीवनसत्व क, विटॅमिन सी याच्या अभावामुळे स्कर्वी हिरड्यांतून रक्त येणे हा आजार होतो. हे प्रामुख्याने लिंबू, संत्री यांसारख्या आंबट फळांतून मिळते. सी. जीवनसत्व अ, विटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा कमी प्रकाशात न दिसणे होतो. गाजर, पपई आणि पालेभाज्या हे याचे मुख्य स्रोत आहेत. डी. जीवनसत्व ड, विटॅमिन डी याच्या अभावामुळे मुडदूस, हाडे ठिसूळ होणे हा आजार होतो. सूर्यप्रकाश हा याचा नैसर्गिक स्रोत आहे. प्रश्न 10. अभयारण्य वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. अमरावती. बी. चंद्रपूर. सी. कोल्हापूर. डी. भंडारा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. उत्तर बी. चंद्रपूर. सविस्तर स्पष्टीकरण पर्यायानुसार ए. अमरावती येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प 1973 ते 74 म्हणून ओळखला जातो. बी. चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि जुने राष्ट्रीय उद्यान आहे. येथे वाघांची संख्या लक्षणीय आहे. सी. कोल्हापूर येथे राधानगरी अभयारण्य आहे जे गव्यांसाठी बायझन प्रसिद्ध आहे. तसेच येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचा काही भाग येतो. डी. भंडारा येथे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. गोंदी आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर हे अभयारण्य पसरलेले आहे.